कमलताई केव्हा येणार? हा, ती येईलच इतक्यात. काय यांच्या आवडीच्या आळू वड्या आणायला म्हणून बाहेर पडली आणि नेमकी पावसात अडकून पडली. रिक्षा वगैरे पण मिळत नाही, पण येईलच ती. बोला. स्पष्टच बोलते. शिल्पीने हे मूल वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता आपण शिल्पी आणि विद्युतचं लग्न लावून देऊया. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हा निर्णय त्यांनी घ्यायला हवा. नाही म्हणजे त्या दोघांनी ठरवायला हवं पुन्हा लग्न करायचं का नाही ते. आपण त्यांना असं सांगणं मला बरोबर नाही वाटत. बरोबर बोलताय तुम्ही, पटतंय मला. हो, तसं वाटत नाही म्हणजे शिल्पी प्रेग्नंट राहण्यापर्यंत गोष्टी गेल्या, तेव्हा आता लग्न करावंच लागेल. तुम्ही विद्युतला तसं स्पष्ट सांगा. उज्ज्वला, तू तर असं बोलतीयस की सगळा विद्युतचा दोष आहे. अगं, या गोष्टीला दोघेही जबाबदार आहेत ना. खरं तर त्यांनी डिवोर्स घ्यायलाच नको होता. हो, पण आता डिवोर्स झालाय आणि डिवोर्स घेण्यामध्ये विद्युतपेक्षा शिल्पीचाच कल जास्त होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. झाली तिची चूक, पण त्यानंतर आता जे काही झालंय त्याच्यावर लग्न हा एकच पर्याय आहे. हे बघा, एक आई म्हणून तुमची कळकळ मला नक्कीच कळते. अहो, पण त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं म्हणूनच त्यांनी डिवोर्स घेतलाय ना. मग आता जर पुन्हा एकत्र आले तर ते सुखाने राहू शकतील का? हे बघा, प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचा राग मानून घेऊ नका, पण या बाबतीतलं माझं आणि कमलचं एकच मत आहे. म्हणून काय आपण हातावर हात ठेवून बसायचं का? काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा ना. हो, नक्कीच. नाही, निर्णय घ्यावा लागेलच. जशी तुम्हाला आई म्हणून शिल्पीची काळजी वाटते ना, तशीच कमलला विद्युतची काळजी वाटते आई म्हणून. हा, उद्या शिल्पी आणि विद्युतने पुन्हा लग्न केलंच तर शिल्पीला सून म्हणून आम्ही आनंदाने घरात घेऊच, नक्कीच. पण जर तसं झालं नाही तर कमल विद्युतचं दुसऱ्या ठिकाणी लग्न करणार हे नक्की. कारण हा प्रश्न फक्त विद्युतच्या आयुष्याचा नाही आहे, संजूच्या आयुष्याचाही आहे. अगदी बरोबर बोलताय दिवाकरराव तुम्ही. आय एग्री. अहो, जेनी, आजचं कलेक्शन इतकं झालं नाहीये ग. काय ना, पावसाळा आहे ना, त्यामुळे ना बऱ्याचशा बायका काय करतात, घरीच सर्व्हिस प्रिफेअर करतात. आणि मग त्यामुळे काय होतं, ॲक्च्युली तुला माहिती आहे का, आपल्याकडे ना दुपारी खूप रश असायचा, पण सध्या तशी काही सिच्युएशनच नाही आहे ग. आपल्याला परत स्टॉक सुद्धा भरायचा आहे. कलेक्शन एवढं कमी आहे तर पैसेही नाही पुरणार. सेव्हिंगमधनं पैसे काढावे लागतील. आता ठीक आहे ग, पण तू कॉलेजला गेल्यावर काय, फुटफॉल खूप कमी होणार. हा, काहीतरी सोल्युशन काढावं लागेल आपल्याला. हे ठेव जरा. अननोन कॉल आहे. हॅलो, आपण अश्विनी वाघमारे बोलताय का? हो, बोलते. हॅलो, मी स्नोई फॉल रिसॉर्ट म्हणून बोलतोय. स्नोई फॉल रिसॉर्ट? हा, बोला. आमच्या रिसॉर्टच्या चेनमध्ये वापरण्यासाठी आम्ही काही हर्बल प्रॉडक्टच्या शोधात आहोत. आम्हाला असं कळलंय की तुम्ही अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून काही इफेक्टिव्ह फेस पॅक तयार करताय. तुमच्या फेस पॅकचे काही सॅम्पल्स तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता का? हो, काहीच प्रॉब्लेम नाही, पाठवू शकतो ना आम्ही. मग तुम्ही जर सॅम्पल पाठवलं तर आम्ही आमच्या कस्टमर्सचा फीडबॅक घेऊ आणि ते प्रॉडक्ट जर का आवडलं तर आमच्या रिसॉर्टच्या सर्व चेनमध्ये आम्हाला ते वापरता येईल. माझा रेफरन्स तुम्हाला कोणी दिला? आमच्या क्लबमध्ये एक गोल्ड मेंबर आहे दिव्या नागपाल. तुम्हाला माहिती असेल की त्या सेलिब्रिटी आहेत, त्यांनी तुमचं नाव रेकमेंड केलं. हो हो, मी त्यांचा ना मेकअप केला होता. तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट्स हवेत? सध्या तरी फक्त फेस पॅक हवा आहे, पण तो लार्ज क्वांटिटीमध्ये हवा आहे. कारण आमच्या सगळ्याच ब्रँचेसमध्ये आम्हाला सायमल्टेनियसली तो फीडबॅक गोळा करायचा आहे.
सो अराउंड 500 पॅक्स तरी लागतील. किती? 500? आमचं मान्सून वेकेशन पॅकेज सुरू होत आहे, त्यामुळे तुम्हाला उद्यापर्यंत डिलिव्हरी करता आली तर बरं होईल. 500 पॅक 24 तासात? इतकी मोठी ऑर्डर इम्पॉसिबल. मी तुम्हाला थोड्या वेळाने कळवलं तर चालेल का? हो चालेल. आणि अजून एक, हे सॅम्पल पॅक जरी असले तरी आत्ता फेस पॅक बनवण्याकरता जो खर्च येईल तो आम्ही देणार आहोत. फक्त यात आता कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मार्जिन नसेल. हां ठीक आहे, मी विचार करून कळवते तुम्हाला. हां ओके, कळवा तुम्ही. अश्विनी सरळ नाही म्हणून सांग. अगं 500 पॅक्स नाही रेडी होऊ शकत. रेडी होतील जेनी. आपण ठरवलं ना तर सगळं शक्य होईल. अगं एवढी मोठी रिसॉर्टची चेन आहे, आपल्याला ते सॅम्पल पॅकचे पण पैसे देत आहेत. अगं आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण ठरवलं होतं ना की आपला बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे, आणि तेवढ्यात फोन आला. अगं बघ ना किती छान योग जुळून आलाय. आणि ह्या रिसॉर्टची जर आपण ऑर्डर घेतली ना तर खरंच आपल्याला खूप फायदा होईल ग. आपला बिझनेस खरंच खूप मोठा होईल. तू ते सगळं बोलतेस ते सगळं ठीक आहे अश्विनी, पण आपण ऑर्डर ऍक्सेप्ट केली आणि ती डिलिव्हरच नाही करू शकलो तर प्रॉब्लेम होईल. जेनी तू शांत बस भाऊ, उगाच पॅनिक नको होऊ. हे बघ, ही आपल्या बिझनेससाठी ना खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्यांना नकार नाही देऊ शकत जेनी. अगं आपण जर त्यांच्यासाठी काम केलं ना तर आपल्याला खूप पब्लिसिटी मिळेल खरंच. अगं हो, पण मला कळतच नाहीये की आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत. अगं होईल ग सगळं मॅनेज. हे बघ, आता ना सगळ्यात अगोदर आपल्याला लिस्ट काढायला हवी, कोणते कोणते प्रोडक्ट लागणार आहे आणि किती प्रमाणात लागणार आहेत. हां आपल्याकडे चंदन आहे ना? हो गुलाब पाणी? हो. मला वाटतं गिलोय नाही आहे, ती मागवावी लागेल आपल्याला. आणि आंबे हळद साधारणतः अर्धा किलो. डब्या? हां जेनी आपण एक काम करूयात, त्यांना सॅम्पल पॅकच हवे आहेत ना, मग आपल्याला डब्याही छोट्या लागतील आणि त्याच्यामुळे पॅकची क्वांटिटी कमी लागेल. हे बघ, काहीही करून ही ऑर्डर आपण कंप्लीट करून द्यायची आहे बस. अश्विनी अगं हे सगळं पेपरवर्कवर ठीक आहे, पण आपल्याला ऍक्च्युअल प्रोडक्ट पण बनवायचे आहेत. हे बघ जेनी, आत्तापासनं ते उद्या संध्याकाळपर्यंत आपण पार्लरची जर एकही ऑर्डर घेतली नाही ना तर हे काम आपण उद्या संध्याकाळपर्यंत कंप्लीट करू शकतो. अगं पण हे बघ, आता पण नाही आणि बिन नाही, आपण ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात. मी फोन करून त्यांना कळवते की आपण ही ऑर्डर घेतोय म्हणून. तोपर्यंत तू बघ त्या प्रमाणात गोष्टी आहे का ते बघ. डोक्याला बाम चोळून काही उपयोग नसतो. विचार करणं थांबवा, म्हणजे डोकेदुखी थांबेल. डोक्यात काय विचार बंद करायचं बटन आहे का ज्याच्यामुळे विचार थांबतील यायचे? अगं तसं नव्हे, विचार थांबव म्हणजे मन दुसरीकडे जरा रमव, म्हणजे विचार थांबतील. एक मिनिट, मीच बघतो काय आयडिया. हे घे, हे तुझं लाल पुस्तक घे, याच्यात काहीतरी सापडेल तुला. बघ काय टोने टोटके काय असेल पण. अगं बघ, तुम्ही पण ना. ते मिक्सर ठेव, हे पातेलं इकडे ठेव. इकडंच ठेवायचं ना. अरे काय घेऊन आलात सगळं? काकू आपल्याला ना खूप काम करायचंय, त्याचीही तयारी आहे. तू काय सोसायटीला पार्टी देतेस? ही एवढी पातेली का आणलीस? काका हो ना, आणि आमच्याकडे आहे मिक्सर, तुम्ही कशाला आणलात? अरे बरं झालं तू मिक्सर आणलास. हे आलेत का? अगं अश्विनी हे सगळं काय आहे? कशाला एवढं सगळं सामान? वहिनी तुम्ही सांगता की मी सांगू? नाही एक काम करूया आपण, श्रेयसला येऊ द्या, मग सगळ्यांना पण सांगूया. ओके? नाही ना, श्रेयस आल्यावर वगैरे काही नाही. काय ते मला सांगा, आधी मला कळलं पाहिजे. ऐका मग, वहिनींना खूप मोठी ऑर्डर मिळाली. 500 फेस पॅक करून द्यायचे उद्या संध्याकाळपर्यंत. काका वहिनी की तो निकल पडी. अरे वा वा वा, इथं फार मोठी ऑर्डर मिळाली अश्विनी तुला. अरे पण उद्यापर्यंत एवढे 500 फेस पॅक होतील तयार?
काकू आपण एवढी तयारी करतोय ना सगळे, मग आता आपण सगळ्यांनी मिळून ती ऑर्डर पूर्ण करायची. यस. चला 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 सामान मिळालं. हळू ती पिशवी आधी ठेवा. अश्विनी सगळं सामान मिळालंय, ते गिलोई नाही मिळालं. तो आपला तो होलसेल डीलर आहे नेहमीचा, तो म्हणाला मी अरेंज करतो आणि सांगतो. मग त्याचा फोन आला ना का मी लगेच जातो आणि घेऊन येतो. अहो तेवढा वेळ नाही आपल्याकडे आणि 500 पॅक तयार करायचे म्हणजे खूप वेळ लागेल. मी एक काम करते, अजून एक डीलरचा नंबर माझ्याकडे आहे, मी बघते त्याच्याकडे मिळतो का म्हणून. अगं पण एवढं सगळं सामान ठेवायचं कुठे? काकू आपण हे सगळं ना याची हलवा हलव करूया आणि म्हणजे आपल्याला इथेच सगळं तयारी करता येईल. हा आणि एक काम करू, सगळं फर्निचरच एका साईडला करू, म्हणजे मध्ये एकदम मोठं रान. म्हणजे इथे आपल्याला आपलं प्रॉडक्ट ठेवता येईल ना. हा बरोबर, म्हणजे इथे सगळी जागा होऊन हा जाईल. तेच. अरे पण मी कुठे बसणार? तुम्ही तिकडे साईडला बसा ना. हे काय करते लहान अरे, पुस्तक? ये ना, चल. ये ना. हा टीपॉय घेऊन बस. ऑपरेशन झालंय. अरे तुझंही झालं ना. अरे थांबा सगळ्यांनी. अश्विनी मॅडम आले. काय ग? तुम्ही सांगा काय सामान कुठे ठेवायचे ते. तसंही फेस पॅक बनवायची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे हो की नाही. तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना कामं वाटून दिलीत ना तर कामं सिस्टमॅटिक पण होतील आणि आपला टाइम पण सेव्ह होईल. अगं हो हो हो, हे मगाशी म्हणाले ना तसंच करूया. फर्निचर वगैरे बाजूला करूया म्हणजे मधली जागा आपल्याला वापरता येईल. हा झालं, कार्तिकी समाधान झालं. माझी बायको आहे ती, माझंच ऐकते फक्त. मग बरं अश्विनी, आता नेक्स्ट स्टेप काय तू सांग. काही नाही, सगळे जे कोरडे घटक आहेत ना त्यांचं मेजरमेंट मी काढून ठेवलंय. नंतर हे सगळे कोरडे घटक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर बदाम तेल आणि गुलाब पाणी आपण त्यात घालूया. आणि हो, मी एका पेपरवर यादी पण तयार करून ठेवली आहे, कोणते कोणते घटक कधी कसे घालायचे ते. ठीक आहे. ॲक्च्युली मी आधी अश्विनी बरोबर हा पॅक बनवलाय, त्यामुळे इन्ग्रेडियंट्स काय लागणार आणि मेजर कसं होणार आहे ते सगळं मला माहिती आहे. तर ते काम मी करते. हा, आणि मी तुला मदत करते. डन. आणि मिक्सरमध्ये जे काही ग्राइंड करायचं ना ते सगळं मी करून देते तुम्हाला. ठीक आहे. आणि मुख्य सगळे घटक जे आहेत ना ते एकत्र करण्याचं काम मी करते. आणि हे सगळं झालं की पॅकिंगची जबाबदारी माझ्याकडे. ओके. आणि मी काय करू? डोकेदुखी थांबली तुझी? मस्करी पुरे. पण मी म्हणते हे फेस पॅक करून झाल्यावर भूक लागेल, मग तुमच्या पोटोबाचं काय? जेवायला लागेल ना. मी स्वयंपाकाचं बघते. एक नंबर काम आहे काकू. भारी डिपार्टमेंट घेतलंय तुम्ही. हा, मी लगेच किचन मध्ये जा आणि स्वयंपाकाला लागा. काम झाल्यावर जेवायला पाहिजे ना. आणि आपलं जे साहित्य आणायचं ना, ते डब्या वगैरे. आणि अजून काय राहिलं होतं? ते गिलोई आपल्याला गेलं पाहिजे ते काय आणायला. हे शिरे. चल ना लवकर. चल आलो आम्ही. लवकर चल लवकर. पण अश्विनी, इकडे घ्या. हा. तुझ्या या ऑर्डरचा एक फायदा आणखी झाला. काय तुझ्या सासूबाईचं डोकं थांबलं ना दुखायचं. बाबा, काय करता तुम्ही त्यांना? आहे की नाही? चल चल लवकर लावूया. मयू, काय ग सगळी अरेंजमेंट का चेंज केली आहे? नन ऑफ युअर बिझनेस. मयू असं बोलतात का? शिल्पी, अगं मला 500 फेस पॅक करायची ऑर्डर मिळाली आहे ना, म्हणून ही सगळी तयारी चालली. मी काही मदत करू का? काही गरज नाहीये. जेवढी मदत केलीस ना आजपर्यंत तेवढी पुरे झाली. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. कळलं? अश्विनी, ते गिलोई काय मिळालं नाही बाबा. सगळीकडे शोधलं, ते काय मिळत नाहीये. दुसरा काय पर्याय आहे तुझ्याकडे? जेनी काहीतरी बोल, काय पर्याय का? अश्विनी, आपण गिलोय यूज न करता फेस पॅक बनवले तर? अगं नाही, असं कसं शक्य आहे? गिलोईमुळे चेहऱ्यावरच्या रिंकल्स कमी होतात, त्यामुळे तो फेस पॅक मधला महत्वाचा घटक आहे. असं नाही करता येणार. मी अजून कोण कॉन्टॅक्ट असते त्यांना फोन करून बघतो. वहिनी, तुम्ही जे सॅम्पलची डबी दिली ना त्या साईजची आहे, पण त्या 100-200च मिळत आहे. एकदम क्वांटिटी म्हणजे 500च्या क्वांटिटीमध्ये इतक्या अर्जंट मिळणं इम्पॉसिबल. कुठेच मिळत नाही. काय करायचं हो आता? गिलोई नाहीये, डब्बे मिळत नाहीयेत. गिलोय म्हणजे तेच का, ते आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मिळतं ते? हो हो, गुळवेल म्हणतात त्याला. मी जेव्हा पॉलिक्लिनिकमध्ये काम करत होते ना, तर तिथे गिलोय विकणारे काही डीलर्स होते, म्हणजे माझ्या ओळखीत आहेत ते. तर त्यांच्याकडे जर विचारलं ना तर कदाचित त्यांच्याकडे, कदाचित नाही खरं तर मिळेल त्यांच्याकडे गिलोय.
माझ्याकडे आहेत कॉन्टॅक्ट त्यांचे, मी नंबर्स देते, तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा त्यांना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुझी मदत नकोय आम्हाला, समजलं तुला? आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. हा आमचा प्रॉब्लेम आहे, तुझा नाही. अहो अहो का चिडचिड करता एवढी? तिच्या मदतीने आपल्याला गिलोय मिळाली तर फायद्याचंच आहे ना. काय हरकत आहे सांगा ना मला. अश्विनी, आपण सगळे प्रयत्न करतोय ना, मला तिची मदत नकोय. अहो पण संपला विषय. श्रेयस, मी होलसेल मार्केटमध्ये बघतो आपल्या साईजच्या डब्या कुठे मिळत आहेत का. हा जा बघ, मी पण फोन लावतो. बबन पांडे, एक मिनिट, एक मेसेज करते तुला, चेक कर. नंबर्स काय अंडरवर्डचे नंबर आहे का हे? नाही, तू छोटे प्लॅनिंग करतच नाही ना आता, डायरेक्ट मोठा गेम. प्लीज यार, कधीतरी सिरियसली बोलत जा माझ्याशी. बोल, काय झालं? ते तुम्हाला पॅकेजिंगसाठी छोट्या छोट्या डब्या पाहिजेत ना, तर मॅन्युफॅक्चरर्सचे नंबर्स आहेत ते. विक्रमच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा काम करत होते ना, तर तिकडे असे काही क्लायंट्स होते, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणारे अशा डब्यांचे. तर त्यांचा डेटाबेस आहे माझ्याकडे. त्या दोघांपैकी कोणालाही कॉल कर, ते हेल्प करतील. हां, करतो. यार हे असं का वागते मध्येच? काहीच कळत नाही, डोक्यात काय चाललंय. जाऊ दे तिकडे, आपल्याला काय डबे मिळायची मतलब. फोन करतो. आशू, काय ग? ऐक ना, हे बघ, हे मी एवढं बारीक केलंय का अजून करू? नाही, बस बरोबर आहे. ऐक, काही नाही, मी करते, तुम्ही व्हा बाजूला. हो नको एवढा त्रास. अजिबात नाही. तुझी ऑर्डर ही सगळ्यांची जबाबदारी आहे, तेव्हा असं केलं की बरं वाटतं थोडं अजून मधून. खरंच तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात म्हणून मला कोणताही विचार करण्याची काही गरज नाही. आई, मला ना होलसेलमध्ये काही सामान मिळतं का ते बघायचंय. मी डीलरकडे जाऊन येऊ का? चालेल, येते पटकन लगेच. हो हो, टेन्शन नको घेस. हा, अश्वगंधा टाक 2 चमचे मयो. अरे काय चाललंय तुझं? जरा सांभाळून शिंकायचं ना. एक तर या पावडरमुळे शिंका येते, आणि शिंका आल्यावर माणूस शिंकणारच ना. तुम्ही पण. हा, तुला तर कारण पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. बस की बघ, शेनी बघ, मयू बघ कशी खाली मान घालून काम करते. हा, प्राजक्ता, अगं बस ना शांत. जेनी, मला ना खूप टेन्शन येतंय ग. ते गिलॉय नाही मिळालं ना, तर आशू आपल्याला आहे ना बाकीचं पण सामानाचं काही करू देणार नाही. अरे आशू, अश्विनी, हे बघ बरोबर झालंय का? म्हणजे मिक्स वगैरे बरोबर आहे ना? काही टाकायचंय का अजून? अगं पण त्याच्यात गिलोय टाकावी लागेल ना. अरे ते गिलोय, ते हैदराबादचा एक डीलर सापडला, पण तो म्हणतोय माल आहे माझ्याकडे, पण डिलिव्हरी करायला त्याला 2-3 दिवस लागतील. अरे पण मागचा डीलर आपल्याला द्यायला तयार होता ना गेलो, मग त्याच्याकडून का नाही घेतले? बाबा हो, त्याचे प्रोडक्टचे रेट ना मार्केटच्या रेटपेक्षा खूप जास्त आहे, आणि आपल्याकडे प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे. ते जर प्रोडक्ट त्याच्याकडनं घेतले तर आपला लॉस होईल. आणि काय आहे ना बाबा, आता त्याला माहिती आपल्याला गरज आहे, समजलं ना, म्हणून त्याला माज आलाय, म्हणून तो रेट एकदम टाईट पकडून बसलाय. होईल काहीतरी मॅनेज. आपल्याकडे जे काही सामान आहे ना, आपण त्याने सुरुवात तर करूया. बाकीचं सामान नाही आणलंय अगं मी. अगं तू गेली होतीस ना आणायला.
हो गेले होते मी आणायला, पण आपले जे नेहमीचे डीलर आहेत ना त्यांच्याकडनं जर होलसेल रेटमध्ये माल घ्यायचा असेल तर त्यांना 2-3 दिवस अगोदर सांगावं लागेल असं त्यांनी सांगितलं. म्हणाले की पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे इन्ग्रेडियंट्स खराब होतात आणि दुसऱ्या डीलरकडनं घेतलं तर नुकसान होईल ग आपलं. म्हणजे आपल्याला रिसॉर्टवाले जेवढे पैसे देत आहेत ना त्याच्या 1.5 जास्त खर्च येईल आपल्याला, म्हणून नाही घेतले. तर काय करायचं मग? काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. काही करून ही ऑर्डर पूर्ण करावी लागेल. अश्विनी, मी तुला आधीच म्हणाले होते की ऑर्डर कॅन्सल कर, नको घेऊयात म्हणून. आता आपण कसं सगळं हे मॅनेज करणार?